होळी रे होळी पुरणाची पोळी. नमस्कार, आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवणार आहोत. स्टेप बाय स्टेप मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साहित्य, कृती आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. सगळ्यात आधी आपण पुरण बनवून घेऊयात. त्याच्यासाठी मी अर्धा तास चणा डाळ भिजत टाकली होती. नंतर त्याच्या चणा डाळीच्या दुप्पट पाणी घ्यायचे, थोडंसं तेल आणि हळद टाकून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता डाळीतलं पाणी वेगळं करायचंय. शिजवलेली डाळ एका भांड्यात घ्यायची. जेवढी डाळ आहे तितकाच मी गूळ घेतला इथे. नंतर त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड टाकायचे, केशराच्या 4-5 काड्या टाकायच्यात, किंचित मीठ टाकायचे आणि मिश्रण सारखं करून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आपलं मिश्रण तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये उलटणं उभं करायचं आणि ते जर पडलं नाही तर आपलं मिश्रण झालंय. नंतर हे मिश्रण पुरण जाळीवरती टाकून त्याचं व्यवस्थित एकसंध पुरण बनवून घ्यायचं. आता आपलं पुरण रेडी झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकली, तेल टाकलं आणि पीठ इथे मी भिजवून घेणार आहे. आपल्याला मऊसूत पीठ भिजवायचं आहे, म्हणजे आपल्या पुरणपोळ्या मस्त मऊ लुसलुशीत होतील. मध्ये मध्ये तेल पाणी ॲड करायचंय आणि पीठ मऊ मळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता की माझं छान पीठ मळून झालेलं आहे. आता मी वरतून तेल टाकलंय आणि अर्धा तास याला किंबट ठेवलेलं आहे. आता आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया. इथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, त्याची खोलगट वाटी केली आहे आणि मोठा एक पुरणाचा गोळा जो पिठापेक्षा जास्त आहे त्याला आतमध्ये दाबत दाबत एक गोळी तयार करून घेतली आहे. वरती जे एक्सेस पीठ वाटले ते मी काढून घेतलंय. आता सुक्या पिठात ही गोळी घोळवून हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता की माझ्या पुरणपोळीमध्ये किती पुरण अगदी कडांपर्यंत पसरलेलं आहे. नंतर तव्यावरती दोन्ही साईडने खरपूस पुरणपोळी भाजून घ्यायची, वरतून तूप सोडायचंय आणि आपली गरम गरम मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हॅपी होली.